टाकळी अंतूर येथील 3311 केव्ही विद्युत उपकेंद्राचे आमदार संजनाताई जाधव यांच्या हस्ते उद्घाटन। कन्नड ग्रामीण कन्नड तालुक्यातील टाकळी अंतूर येथे उभारण्यात येणाऱ्या 3311 केव्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन आमदार सौ संजनाताई जाधव यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। या उपकेंद्राची मागणी टाकळी अंतूर परिसरातील ग्रामस्थांकडून गेल्या 10 वर्षांपासून करण्यात येत होती। या मागणीसाठी प्राचार्य संदीप पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला। अखेर त्यांच्या प्रयत्नांना आणि ग्रामस्थांच्या मागणीला यश मिळून उपकेंद्राच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळी अंतूरच्या सरपंच शीतलताई सपकाळ होत्या। प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर टी.पी. पाटील, माननीय शिक्षणाधिकारी रमेश वाघचौरे, कार्यकारी अभियंता कन्नड विभाग रावसाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य संदीप पाटील, माननीय जिल्हा परिषद सदस्य देविदास मनगटे, गुलानी साहेब, उपकार्यकारी अभियंता पिशोर तसेच आतिश जाधव, अभियंता चिंचोली आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर टी.पी. पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की टाकळी परिसरातील विद्युत उपकेंद्र व्हावे यासाठी अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू होता। आमदार संजनाताई जाधव यांच्या कार्यकाळात या मागणीला यश मिळाले असून त्यांच्या हस्ते आज उद्घाटन होत आहे। या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना अधिक योग्य व सुरळीत वीज पुरवठा मिळण्यास मदत होईल। आमदार संजनाताई जाधव यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉक्टर टी.पी. पाटील तसेच ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचे कौतुक केले। अनेक वर्षांची मागणी प्रत्यक्षात पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी टाकळीकरांचे अभिनंदन केले। तसेच विद्युत उपकेंद्राचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दिल्या। शेतकऱ्यांच्या वीजविषयक समस्यांबाबत बोलताना आमदार जाधव यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संयमाने वागावे, त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन समस्या सोडवाव्यात अशा सूचना दिल्या। कार्यक्रमाला दीपक शेठ सोन्ने, विठ्ठल शेठ जंजाळ, राजेंद्र सोनवणे, आबा सपकाळ, लक्ष्मण गवडी, सरपंच कैलास भारुडे, सरपंच वडोद पांडुरंग मनगटे, उपसरपंच वडोद रावसाहेब सपकाळ, प्रकाश कायस्थ, प्रेम जंजाळ, किरण पवार, अशोक भुजंग, रामभाऊ सपकाळ, सुखदेव निकम, दादासाहेब सपकाळ, राम पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे नंदकिशोर काझे, सचिन झालटे, संतोष सोळुंके, राजेंद्र कुंटे, अमोल पाटील, नाजिम पटेल, अविनाश निकम, पंढरीनाथ सपकाळ आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गव्हाड यांनी केले तर आभार नंदकिशोर काझे यांनी मानले। उपकेंद्रामुळे टाकळी अंतूर व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना अधिक सुरळीत वीज पुरवठा मिळण्याची अपेक्षा असून अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। प्रतिनिधी सुनील निकम, कन्नड। उपकेंद्राचं या ठिकाणी भूमिपूजन झालं असं मी जाहीर करते। या भूमिपूजनाला खऱ्या अर्थाने ज्यांच्या श्रेयातून हे काम आज या ठिकाणी पूर्णत्वाकडे गेलं असे माझे शिक्षण अधिकारी आदरणीय पाटील काका, आपले कार्यकारी अभियंता कन्नड विभाग वाघचौरे सर, आपल्या जिल्हा परिषद मेंबर रावसाहेब भाऊ पवार, आदरणीय देविदास काका मनगटे, आपल्या टाकळी गावच्या प्रथम नागरिक आमच्या शीतलताई सपकाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे संदीप भाऊ सपकाळ, पंचायत समिती सदस्य प्रवीण गोरे सर, सिव्हिल महावितरण विजय जाधव सर, त्यानंतर उपकार्यकारी अभियंता पिशोर गुणारे सर, सहाय्यक अभियंता चिंचोली जाधव सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे विठ्ठलांना, दीपक भाऊ सोनवणे, प्रेम भाऊ जंजाळ, रितेश, किरण आणि अनिल भाऊ, आज आपल्या अनेक दिवसाचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात आहे। असं म्हटलं जातं की प्रत्येक चांगल्या कार्याला योग्य व्यक्तीची गरज लागते। तसं अनेक वर्षापासून काका तुमचं हे उपकेंद्र रखडलेलं होतं आणि तालुक्याला योग्य व्यक्ती मिळण्याचं वाट पाहत असेल, त्याच्यामुळे माझ्या हाताने हे उद्घाटन झालं असं या ठिकाणी म्हणणं वावगं ठरणार नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात आवश्यक गोष्ट जर कोणती असेल तर ती वीज आहे। आपल्याला विकासासाठी पुढे नेण्याची शेतकऱ्यांच्या विकासासाठी पुढे नेण्यासाठी जरा कोणत्या गोष्टीची गरज असेल तर ती विजेची गरज असते। कारण बऱ्याच वेळेला आपण सगळेजण विजेचे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर पहिला फोन जर कोणाला करायचा म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर तालुक्याचा आमदार येतो आणि त्या तालुक्याच्या आमदाराला तुम्ही सगळेजण फोन करतात। त्याच्यामुळे आमचा तालुक्यामध्ये आपल्या ह्या भागाचाच नाही तर आता ह्या 33 केव्हीमुळे इथे टाकळी अंतूर, वडद, लोहगाव आणि घाटशेंद्रा अशा ह्या गावांना याचा फायदा होणार आहे। तर आपल्या एवढ्याच गावापुरता नाही तर आपल्या तालुक्यातील प्रत्येक माणसाला चांगली वीज मिळवली पाहिजे आणि वीज पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे। कारण चांगली वीज जर मिळाली
वीज पुरवठा जर चांगल्या दाबाने झाला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि पिकामध्ये सुद्धा तुम्हाला उत्पन्न सुद्धा त्या ठिकाणी चांगलं निघतं. त्याच्यामुळे आमचा सगळ्यांचा वाकचोरे सर असेल, आपले हे जेवढे काही कर्मचारी असतील आपल्या MSEBचे, तेवढ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे की आम्ही तुमच्यासाठी काय चांगलं देतो. कारण मागच्या काळामध्ये जे काही MSEBच्या बाबतीमधले कामं असतील तर ते कशामुळे अडले हे बघा. बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता आपल्या ग्रामीण भागातले ते शेतकरी जे आहेत, आपण शेतकरी आता कुठल्याही याच्यात मागे राहिलेलो नाही. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आज सगळीकडे पोहोचलेले, त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहे. सत्तेशिवाय शहाणपण नसतं. मागच्या काळात सत्ता नसल्यामुळे बरेच कामं असे रखडल्या गेले आणि बरेच कामं केल्या गेली नाही. परंतु आज जर तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं तर केंद्रापासून तर राज्यापासून तर केंद्रापर्यंत महायुतीची सत्ता आहे. आणि महायुतीचं हे जे काही सरकार आहे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई पवार असतील, हे जे काही सरकार आहे हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही चांगले निर्णय या ठिकाणी घेता येईल तो निर्णय घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करत आहे. त्याच्यामुळे माझ्या माध्यमातून MSEBच्या बाबतीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी आपल्या कन्नड तालुक्यामध्ये आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित मी माझ्या माध्यमातून करणार आहे. आपले वाकचोरे सर असतील, त्यांच्याबद्दलही मला सांगताना आनंद होतो की जेव्हा जेव्हा मी वाकचोरे सरांना एखाद्या विषयावरती फोन केला तेव्हा सर रात्र असो दिवस असो केव्हाही ते फोन उचलता. साधा एखादा ट्रान्सफॉर्मर जरी असला तर त्या ट्रान्सफॉर्मरसाठी सुद्धा मी फोन केला की सर फोन उचलतात. म्हणजे एकंदरीत आपले तुमचे जाधव सर असतील, एकंदरीत तुमचा जेवढा काही कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग या ठिकाणी चांगलं काम करतोय. परंतु आपल्या कर्मचाऱ्यांना आवर्जून एक सल्ला मला द्यायचा आहे. आता मी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर मला कुठेतरी असं वाटतं तुमच्यापेक्षा एखाद्या वेळेला मी लहान असेल किंवा मोठी असेल. त्याच्यामुळे लहान असेल तर लहान बहीण समजून समजा, मोठी असेल तर मोठी बहीण समजून समजा. आता हे जे काही पुढचे दिवस आहे पावसाळ्याचे, बऱ्याच वेळेला गावांमध्ये लाईट नसते, बऱ्याच वेळेला हे शेतकरी लोक तुम्हाला फोन करतात, तुम्ही फोन उचलत नाही, ही सगळ्या लोकांची कंप्लेन असते. म्हणजे तुमचा हेच सर्कल नाही, पिशोर असेल, चिंचोली असेल, करंजखेड असेल, तिकडे तालुक्यातले सगळेच सर्कल. तर मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही तुमचे फोन चालू ठेवा. कारण तुमच्या लोकांच्या वरती आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीवरचं आयुष्य अवलंबून आहे. त्याच्यामुळे आपण फोन चालू ठेवला, यांच्या काही छोट्या मोठ्या अडचणी असल्या तर त्या तुम्ही जर वेळोवेळी सोडवल्या तर आमच्या सारख्यांचं काम तुमच्यापर्यंत कधीच येणार नाही. त्याच्यामुळे यांचे फोन तुम्ही घेत जा, वेळोवेळी त्यांच्या काय अडीअडचणी आहेत, त्यांना कोणत्या गोष्टीची कमतरता आहे हे आपल्या कर्मचाऱ्यांनी बघणं फार गरजेचं आहे. काय होतं की बऱ्याच वेळेला माझ्या बाबतीतही असं होतं, आपण लोकांचे 100 कामं करतो पण एक फोन जर लोकांचा उचलला नाही तर लोक गावात आल्याच्या नंतर मलाही म्हणतात की आमदार फोनच उचलत नाही, आम्ही फोन केल्याच्या नंतर उचलला नाही. तर आपण जे कर्तव्य आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे ते कर्तव्य आपण सगळ्यांनी व्यवस्थित पार पाडलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सामान्य लोकांची, शेतकऱ्यांची फोन आल्याच्या नंतर फोन उचलणं, त्यांची कामं करून देणं ही सगळी जबाबदारी या ठिकाणी आपली आहे. कारण तुमचे अधिकारी एवढ्या चांगल्या प्रकारे काम करतायत, एवढ्या चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी उपलब्ध करून देता येईल तो देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. तर आपली सुद्धा सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सुद्धा सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित पार केल्या पाहिजे. त्याच्यामुळे हा जो काही आजचा 33 KVचा विषय आहे तर ते लवकरात लवकर या ठिकाणी मी सर भाषण करत असताना म्हटलं की पूर्ण कधी करणार आहे ते अगोदर सांगा. कारण आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून जास्त वाढलेल्या आहे. कारण आता सगळेजण हाच विचार करणार आहे की हे उपकेंद्र लवकरात लवकर चालू कधी होतं आणि त्याचं काम फास्ट गतीने कसं होतं. त्याच्यामुळे हे जे काम आहे हे फास्ट गतीने चालू करा. मला वाटतं आजपासूनच तुम्ही हे काम चालू करणार आहे आणि इथून पुढे 5 महिने, आजपासून 5 महिने धरा तर पुढच्या 5 महिन्याला हे काम निश्चित या ठिकाणी पूर्णत्वाकडे असेल असं MSEBच्या मार्फत मी ग्वाही देते. कारण त्यांना माहिती आहे की ताईला आपण एखाद्या उद्घाटनाला बोलवलं तर ताई कोणत्या गोष्टीचा किती फॉलोअप घेतात. त्याच्यामुळे मी वाकचोरे सरांना अक्षरशः छोट्या छोट्या जरी गोष्टी असल्यात तालुक्याच्या संदर्भातल्या MSEBच्या तर मी कंटिन्यू त्यांच्या कनेक्टमध्ये असते. आपल्याकडे हा कार्यक्रम अजिबात नाही आहे की
ताईला एखादा निरोप आला आणि मग ताईचा पीए त्यांना फोन करेल. सरांना विचारा, माझा पीए कधीच फोन करत नाही, मी डिरेक्ट फोन करते, कारण मी जनतेशी जोडल्या गेलेली आहे. कारण साधा ट्रान्सफॉर्मर नसला की लोक मला फोन करतात, मग मी ते सरांना सांगते. म्हणजे ही जी काही आपल्या सगळ्यांची कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना विकासाचा मार्ग या ठिकाणी मोकळा होतोय. त्याच्यामुळे आता हे जे काही 4 गावं आहेत, टाकळी असेल, वडद असेल, लोहगाव असेल आणि घाटशेंद्र असेल, त्याचप्रमाणे सर आता आपल्याला पुढच्या गावाची सुद्धा आता हे उपकेंद्र झाल्याच्या नंतर आता आपल्याला अनेक लोकांची मागणी या ठिकाणी येणार आहे. कारण हे शेतकरी, ह्या भागातले शेतकरी सुखी झाले तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा वाटणार आहे की आता आपल्याकडे सुद्धा उपकेंद्र आलं पाहिजे. ज्या काही रात्रीच्या वेळा असतात तर अनेक वेळेला मला बऱ्याच जणांचे फोन येतात की बिबट्यांचं भीती असते, अनेक गोष्टींची वेगवेगळी भीती असते. त्याच्यामुळे आता हे एक उपकेंद्र या भागात झालं तर आपल्याला आता बाकी गावांचा सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. आणि त्या बाकी गावाचा विचार करून आम्ही लवकरात लवकर आम्हाला जिथे जिथे उपकेंद्र या ठिकाणी उभारता येईल तो उभारण्याचा निश्चितपणे आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करू. त्याच्यामुळे आमदार या नात्याने माझा एकच मानस राहणार आहे की आपल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता पडली पाहिजे नाही. माझा शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. मी आत्ताच शेलगावला होते. शेलगावला